आमच्यामध्ये तिसरी व्यक्ती आली म्हणून सगळं बिघडलं. खूपदा नातं तुटल्यावर आपण असं म्हणत असतो, पण खरं सांगायचं तर तिसरी व्यक्ती नातं बिघडवत नाही. त्यात तिसऱ्या व्यक्तीला आपण आपल्या नात्यात येऊ दिलं हीच चूक आहे. प्रत्येक नात्यात ना मर्यादा असतात. त्या मर्यादा जर तुम्ही पाळल्याच नाहीत, तर कुणीतरी येऊन त्या ओलांडणारच. नातं तुटण्याचं खरं कारण ती व्यक्ती नसते, तर आपण त्या व्यक्तीला एंटरटेन करणं असतं. आपण त्यांच्या मेसेजला उत्तर देतो, त्याचा गॉसिप ऐकतो, त्यांचा सल्ला मानतो आणि नकळतपणे मग आपलं मन त्यांच्या बोलण्यात येऊन दूषित व्हायला लागतं. कधी विचार केलात का, एखादा परका तुमच्या पार्टनरबद्दल बोलतो आणि तुम्ही त्या बोलण्यावरती विश्वास ठेवता. याचा अर्थ तुम्ही तुमच्या जोडीदाराला नाही, त्या परक्याला महत्त्व देताय आणि प्रायोरिटी बदलल्या की नातं आतून तुटायला लागतं. जे लोक नेहमी इतरांविषयी बोलतात, दुसऱ्यांच्या नात्यामध्ये ना खूप असतात, ते कधीच पीसफुल राहू देत नाहीत. ते त्यांच्या इनसिक्युरिटीने तुमच्या मनात विष ओतत राहतात. म्हणूनच लक्षात ठेवा, बाउंड्रीज या नात्यांना वाचवण्यासाठी असतात, दूर ठेवण्यासाठी नाही. जेव्हा कुणी त्या बाउंड्रीज ओलांडतं तेव्हा नो म्हणणं ही चुकीची गोष्ट नाही. ती तुमच्या नात्यावरली जबाबदारी आहे. नातं टिकवायचं असेल तर बाहेरच्यांच्या नादी लागू नका. तुम्ही आणि तुमचा पार्टनर दोघे एकमेकांच्या नादी लागा. नाती तिसऱ्यामुळे तुटत नाही, ती तुटतात जेव्हा आपण तिसऱ्याला आपल्या नात्यात जागा देतो. मर्यादा आखा, त्या फक्त अंतर राखण्यासाठी नाहीत, तर त्या विश्वास जपण्यासाठी असतात. तुमच्या नात्यांमध्ये असे काही प्रॉब्लेम येत असतील तर माझा सल्ला घ्यायचा असेल तर पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.